नांदेड हे पवित्र पावन शहर आहे, तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. शीख धर्माचे जे 5 धर्मपीठ आहेत त्यांना तख्त आपण म्हणतात. त्या 5 धर्मपीठामध्ये नांदेडचा एक प्रमुख स्थान आहे. या ठिकाणी श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांनी गुरु ग्रंथ साहेबला गुरुगादी दिली आणि हेच गुरु गोविंद सिंगजी यांचे शेवटचे स्थान आहे, निवास आहे. तर या स्थानावर मागील 25 वर्षापासून शासन शीख समाजाची गळचेपी करत आहे. एक शीख समाजाचा एकच प्रश्न आहे की नांदेडची गुरुद्वारा बोर्ड संस्था जी नांदेडच्या शीख समाजाने पंजीकृत केलेली आहे, रजिस्टर्ड केलेली आहे, त्याच्यावर शासकीय अध्यक्ष 2015 साली नेमण्यात आले आणि आमच्या जो लोकतांत्रिक अधिकार आहे, लोकशाही अधिकार आहे, त्या अधिकारापासून आम्हाला वंचित केलं गेलं आहे. आज आमच्या गुरुद्वारा बोर्डाला शासन असलेली संस्था बनवून सगळे बोलत आहेत, ते आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. कारण या शीख धर्माचा हा जो पीठ आहे तो कोणाच्या अधीन नसतो, तो स्वतंत्र असतो आणि ज्या ज्या धर्माचे पूजास्थळ आहेत, धर्मस्थळ आहे, ते स्वतंत्र असले पाहिजे, त्याच्यावर शासनाचा अधिपत्य नसला पाहिजे, या मताचा मी आहे. 2015 फेब्रुवारीमध्ये फक्त एका आमदाराला अध्यक्ष करण्याकरिता शासनानं विधानसभेमध्ये 1956 गुरुद्वारा ऍक्ट मध्ये संशोधन करून कलम 11 आणि कलम 6 मध्ये बदल केला आणि त्यामुळे अघोषित अशी आणीबाणी आमच्या समाजावर लादण्यात आली, असा माझा आरोप आहे. 2000 साली जुलैमध्ये गुरुद्वारा सचखंड बोर्ड बरखास्त करण्यात आला. त्यानंतर सतत प्रशासकाची नियुक्ती होत आहे. तर आमचा हा प्रश्न आहे सरकारला, मुख्यमंत्र्याला आणि महसूल मंत्र्यांना, की एका धार्मिक संस्थेवर तुम्ही किती काळ प्रशासक ठेवणार? 25 वर्षे एवढा मोठा काळ आहे. शासनाने याचे आत्मचिंतन करावे. जे जे आतापर्यंतचे महसूल मंत्री झाले आहेत त्यांनी आत्मचिंतन करावे की शीख समाजाच्या संस्थेवर किती अन्याय तुम्ही करणार आहे. ही संस्था नांदेडच्या शिखाची आहे, दक्षिण भारतीय शिखाची आहे आणि या संस्थेवर मुंबई, दिल्ली आणि पंजाब येथील काही मंडळी आपलं अधिपत्य का सत्ता स्थापित करण्याचे प्रयत्न करतात आणि राजकीय सत्ता स्थापित करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आमचा निषेध आहे आणि तीव्र विरोध आहे. आज अब ये जो धरणे आंदोलन, बेमुदत धरणे आंदोलन इथं कलेक्टर ऑफिस समोर सुरू केलेलं आहे, हे शासनाला विनंती करण्यासाठी प्राथमिकता आहे. आमची मागणीवर मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी येऊन नांदेडच्या शीख समाजाशी चर्चा करावी. जी मंडळी दिल्ली आणि पंजाबहून मंत्रालय गाठत आहे त्या मंडळीचा जो षडयंत्र आहे तो हाणून पाडावा, असं आमचं म्हणणं आहे. नांदेडचे जे शीख समाज आहे ते धर्माला मानणारे आणि मर्यादेनुसार आपले जीवन जगणारे आणि पूजापाठमध्ये विश्वास ठेवणारे असे शीख आहे आणि त्यांनी हा जो धार्मिक स्थळ आहे तो सांभाळलेला आहे. त्या धार्मिक स्थळावर बाहेरची मंडळी कब्जा केल्याने तर धार्मिक वाद होऊ शकतो. याची नोंद शासनाने घ्यावी, ही माझी विनंती आहे. धन्यवाद. वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह. सरकार ने पिछले 25 साल से गुरुद्वारा बोर्ड के ऊपर अपना राज बोला, अपनी हुकूमत के लिए बार बार यहाँ पे एडमिनिस्ट्रेटर रखे गए और उसके बाद उसको लीगल करने के लिए 2015 में जो एक्ट है हमारा गुरुद्वारा बोर्ड का 1956, उसके अंदर 11 कलम में 6 नंबर की दुरुस्ती करे और जो 17 लोग जो बोर्ड के सदस्य रहते थे, जो प्रेसिडेंट चुनते थे, वो अधिकार सरकार ने अपने हाथ में ले लिया. और यहाँ पे भी जाके वो लोग रुके नहीं. अभी पिछले 10 साल से कंटिन्यू हम लोग यहाँ पे धरना आंदोलन कर रहे हैं, बार बार सरकार को बोल रहे हैं. नांदेड़ के जितने वरिष्ठ लीडर है, चाहे वो अशोकराव चौहान साहब रहने दो, प्रताप पाटिल चिखलीकर रहने दो, हेमंत पाटिल रहने दो, या और भी जितने भी समाज के बड़े बड़े हमारे जो नेतागण है, उनको सभी को ये विषय अच्छे से मालूम है. और ये विषय में उन्होंने आज तक, हमारे को ये नौबत नहीं आना चाहिए था कि हम यहाँ आज बैठे. उन्होंने ये हमारी जो 11 कलम की थी, ये आज तक तो बदल जाना चाहिए था, दुरुस्ती हो जाना चाहिए था, फिर भी अभी तक उन्होंने कुछ नहीं की. उनसे भी हमारा निवेदन है, बेनती है, हम लोग हजूर साहब के, नांदेड़ के, और नांदेड़ जो है गुरु गोविंद सिंह जी के नाम से प्रचलित है. ये जो यहाँ के लोग नेतागण है वो इसी नाम से पूरे दुनिया में जाने पहचाने जाते हैं. उनसे निवेदन है कि जो हमारा विषय है कलम 11 का,
जल्द से जल्द इसको रद्द करवाए। अभी ये शुरुआत है, आज से बेमुद्दत आंदोलन के हमने शुरू किए, धीरे धीरे इस आंदोलन के स्वरूप बदलते जाएंगे और इसमें जो भी घटना घटेंगी उसकी सर्वस्व जवाबदारी महाराष्ट्र शासन की रहेगी। इसका वो ध्यान से यानी इस पे ध्यान दे। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।